श्लोक 25. अनुबंधं क्षयं हिंसामनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. अर्थ: भविष्यात होणारा परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म अविवेकाने केले जाते ते तामस कर्म आहे, असे भगवंतांनी सांगितले आहे. विवरण: जो करता चंचल बुद्धीचा आणि अडाणी आहे, ज्याची बुद्धी अधर्माला धर्म मानणारी असते, ज्याची धृती भय, शोक, विषाद यांनी ग्रस्त झालेली आहे, निद्रा व आळस हे ज्यांचे सुख, अशा व्यक्तीच्या हातून काही कर्म घडले तर ते कसे असेल याचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की कर्म करताना तो परिणामाचा विचार न करता कर्म करतो आणि मोहाने कर्म करतो आणि असे कर्म तामस कर्मच होते. अनुबंध म्हणजे परिणाम. ज्याला फळाची आशा असते तो विचारपूर्वक कर्म करतो, पण तामस करता परिणामाचा अजिबात विचार करत नाही, कारण विचार करण्याची त्यांची कुवतच नसते. तो कोणतेही काम मूढतेने करतो. त्यामुळेच या कार्याने कोणाचे अगर स्वतःचे सुद्धा हित अथवा अनहित होईल असा विचार तो करत नाही. म्हणजेच परिणामांचा विचार न केलेले कार्य किंवा काम म्हणजे तामस आहे. क्षयम म्हणजे हानी किंवा नाश. एखादे कार्य करताना तो स्वतःचा अगर दुसऱ्याचा, शरीराच्या, पैशाची, वेळेची किंवा किती हानी होईल याचा विचार करत नाही. तसेच अशा कामामुळे जगात त्याला किती अपमान, निंदा, तिरस्कार सहन करावा लागेल असा विचारही त्याचे मनात येत नाही. उदाहरणार्थ, एखादा दारुडा किंवा जुगारी माणूस दारू पिताना किंवा जुगारात पैसे लावताना कोणताच मागचा पुढचा विचार करीत नाही. त्यांना होणाऱ्या परिणामाची, खरे तर दुष्परिणामाची तमा नसते. हिंसा: एखाद्या कर्मापासून किती जीवांची हिंसा किंवा हत्या होईल, तसेच किती शास्त्र सिद्धांताची पायमल्ली होईल. समाजात वर्षानुवर्षे ज्या चांगल्या परंपरा सुरू आहेत त्यांची हानी होईल याचा विचार न करता केलेले कर्म म्हणजेच तामस कर्म आहे. अनपेक्षच पौरुषम: एखादे काम करण्याची स्वतःची क्षमता किंवा योग्यता, बल, सामर्थ्य, वेळ, बुद्धी किती आहे इत्यादीचा विचार न करता केलेले कर्म ते तामसच असते. मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. तामस माणूस कर्माचा आरंभ करताना अगर ते कर्म करताना त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट होईल, हिंसा होईल, आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता जसे मनाला वाटेल तसेच कर्म करतो आणि येथे मोहामुळे विवेक विचाराचे भान नसतेच. अर्थातच असे कर्म तामसच कर्म असते असे भगवंतांनी सांगितले आहे. आता आपण जर उदाहरण लक्षात घ्यायचं झालं तर हस्तिनापुरामध्ये द्यूत खेळायला बसलेला धर्मराज मुळात धार्मिक, विचारी, शास्त्र जाणणारा आणि विवेकी असा सुद्धा होता. पण खेळायला बसताना त्याला मोहाने ग्रासले. मग मागचा पुढचा विचार न करता, परिणामांची तमा न बाळगता एकामागून एक डावामध्ये पणाला त्यांनी गोष्टी लावत गेला. शेवटी तो राज्य हरला, स्वतःसह भावंड आणि पत्नी यांना सुद्धा पणाला लावून मग शेवटी तो कौरवांचा दास झाला. अर्थातच हे द्यूतकर्म तामसच म्हणावे लागते. क्वचित प्रसंगी घडलेले तामस कर्म सात्विक वृत्तीच्या धर्मराजाला किती तापदायक झाले याचा विचार करून माणसाने तामस कर्मापासून नेहमी अगदी जाणीवपूर्वक दूर राहायला पाहिजे. भगवंतांनी अशा प्रकारे तामस कर्माचा दुष्परिणाम सुद्धा आपल्याला समजावून सांगितलेला आहे. इथे आपण थांबू.